रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. चला तर सकाळचे 6 वाजलेत बरं का. मला जायचं आहे कामावर आणि की नाही हे बघा, मला एक पार्सल पण पोचवायचं आहे बरं का. हे भाकरी आणि शेंगदाण्याचं कूट, हे शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी वगैरे आहे त्यात, ते सगळं पार्सल पाठवायचं आहे. आणि की नाही हे बघा, आणि आमच्या इथं कसं आहे माहिती आहे काय, आता बघा सकाळचे 6 वाजलेत आणि एवढं जरासा अंधार पण आहे आणि सूर्याचं छोटे छोटेसे किरणं अजून पडायला लागलेत ते. पण कसं आहे, थंड पण भरपूर आहे बरं काय, थंड अगदी. आणि मग आमच्यात आत्ता सध्या तर आमच्या गावची थोडी माणसं आहेत, पण जाता जाता की नाही आमचे छोटे छोटे खेडेगाव आहेत तिथनं, त्या गावात प्रत्येक गावातनं थोडी थोडी माणसं, कॉलेजची मुलं, भाजीवाले, परत दूधवाले, फुलंवाले, ही सगळी बस एस टी भरून जाते आहे बघा. आणि कसं आहे माहिती आहे का, सकाळ सकाळ सगळ्या कामाच्या धावपळीमध्ये की नाही सगळ्यांना सकाळची 6ची एस टी गाठायची असते बरं का. पहाटेचं 4 वाजता उठून सगळं आवरून सगळी एस टीला धावपळ धावपळ करत एस टीला येतात. आता बघा 7 वाजलेत बरं का सकाळचे. आता आम्ही पोचलो एस टी स्टँडवर, आतनीच्या एस टी स्टँडवर. मग माझ्या गावापासून की नाही आतनीला की नाही सगळ्या गावाला फिरून येईपर्यंत 1 तास लागतात बरं का. त्यामुळे की नाही आता येऊन पोचलो आम्ही आतनीमध्ये. आणि हे बघा इकडे सगळं आता सगळ्यांचं कामाचं धावपळ बघा. आता इकडे मला जायचं आहे इथनं आता गोकाकला जायचं आहे. आणि मी एस टीमध्ये ठेवलं आहे, पार्सल ठेवलं आहे बरं का. मिरजची एस टी मुरगुंडीवरनं जात असल्यामुळे की नाही, मुरगुंडी छोटंसं गाव आहे, आतनीपासून थोडंसं लांब आहे. लांब नाही म्हणजे असं जवळ आहे, पण जाता जाता एस टी तिथं थांबते. त्यामुळे पार्सल त्यामध्ये ठेवलं एस टीमध्ये. मी बॉक्स ठेवला आहे माझा तिथं आणि मी चालले आता गोकाकला जायचं असल्यामुळं की नाही मला त्या एस टीत मला थांबता येत नाही. आणि विशेष करून की नाही आज आमच्या इथं सकाळ सकाळी बरं का मला रेणुका मातेचं दर्शन झालं. आणि त्या दर्शनामुळे की नाही मला आज एवढं मन माझं उत्साह पण झाला आणि आनंदी पण झाला. त्यामुळं कसं आहे, देवींचं दर्शन घेतल्यामुळं आज मला असं वाटते की आज माझं खूप दिवस छान जाणार. आणि तसा विशेष करून आज काही नाही छान वाटलं मला, देवीचं दर्शन घेतलं त्यामुळे की नाही अगदी मस्त वाटलं. त्या आजीनी पण मला बोलवलं जवळ तिथं, बोलून देवाचे पाया पडून जा बाळ म्हणून सांगून मला आज